मी ना शक्यतो या विषयावर कधीच बोलत नाही, पण मला आज असं वाटतंय की खरंच ना माझ्या मनातलं काय आहे हे शेअर करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे नवऱ्याला टिफिन द्यायचं सुख आहे, हे किती दिवस मला भोगायला मिळणार आहे काय माहिती नाही. भोगायला इन द सेन्स, आता माझी लँग्वेज लगेच लोकं पकडतात की तुझी भाषा कशी आहे. पण ना शब्दशः अर्थ घेत जाऊ नका माझ्या कुठल्याही बोलण्याचा, कारण की माझी भाषा ही मिक्स आहे. मुळात माझा जन्म तुम्हाला माहीत आहे छत्तीसगडचा आहे. दुसरी गोष्ट, लहानाची मोठी महाराष्ट्रामध्ये झालेलीच नाही आहे, नंतर महाराष्ट्रात आली, पण मग पुन्हा सारखं लग्न झालं तसं इकडं तिकडं फिरते. बाय द वे, माझा आवाज खूप खराब झाला आहे. पुण्यामध्ये 7 आहे, गेले 5-6 दिवस झाले कंटिन्यू. मुलंसुद्धा 3 दिवस झाले शाळेत गेलेले नाही, आणि हा लेटेस्ट व्हिडिओ आहे. म्हणजे आत्ताचा जो तुम्ही आवाज ऐकताय तो पूर्णपणे लेटेस्ट आवाज आहे माझा. खूप परिस्थिती खराब आहे, रोज सकाळ संध्याकाळ औषधं चालू आहे, मुलंही घरामध्येच आहे. तर मला ना काही गोष्टी शेअर करायच्या तुमच्यासोबत, त्या म्हटलं आज शेअर करावं. विशेष म्हणजे कदाचित आम्ही हे घर सोडू, कारण की खूप मोठं कारण आहे. ते कारण मी तुम्हाला पुढे सांगते. 3 ते 4 दिवस झाले कंटिन्यू ना आम्ही हॉटेलमधनं आणून खातोय. सचिन रोज आम्हाला पार्सल आणते. हॉटेल म्हणजे बाहेरचं स्ट्रीट फूड नाही, त्याच्या हॉटेलमधनंच आणतो आम्ही. आणि तेच खातोय. कधी दाल खिचडी, कधी वरण भात, असं सिम्पलच जेवण चालू आहे. तर आज म्हटलं काहीतरी करावं, कारण की ना खूपच जास्त कंटाळा आला होता, म्हणून मी बटाट्याची भाजी करायचं ठरवलं. तर माझं इंडक्शन तुम्ही बघताय ना, इंडक्शन मी काढून टाकलं, कारण की आम्हाला या महिन्यात 4,000 बिल आलं आहे. आणि 4,000 बिल आल्यामुळे मी इतकी शॉक झाले ना, की काय सांगू तुम्हाला. मी बिलचा पण फोटो दाखवते. तुम्ही स्वतः म्हणाल की नम्रता, खरंच इंडक्शनमुळे किती बिल येतंय. ऑलमोस्ट 3 ते 4 महिने झाले असतील नाही का, मी अगारो रेजन्सी मल्टीपर्पज केटल विथ स्टीमर वापरते. ह्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी बनवल्या. मी केक पण बरेचदा बनवले आहे. आता मी बटाटे उकळायला टाकले, तोपर्यंत शिवचरण वैष्णवीचा खूप दंगा चालू होता. आणि मुलगा ना माझा खूप जास्त चिडचिड करतोय. आज तर त्याला शाळेत पाठवलं, आणि नंतर मला त्याला घरी घेऊन यावं लागलं, कारण की त्याला ताप चढला होता. आवरून घेतलं होतं. यामध्ये 2 टेम्परेचर सेटिंग्स आहेत, आणि इकडं बघा, हे अशी आग लागल्यानंतर माझी वैशू एवढी घाबरली, पण तिला म्हटलं घाबरू नको. पॅनमध्ये काही गोष्टी फ्राय करताना असंच होतं आहे, एकीकडे बघा माझे मस्त बटाटे पण शिजून झाले होते. आणि हे नाही का 360 डिग्रीवरती असं रोटेट होतं, एकदम बेस्ट आहे. तुम्हाला पण पाहिजे असेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे याची, केटलची, तुम्ही नक्कीच घ्या. माझं तर खूपच काम सोपं झालं. इलेक्ट्रिक बिलसुद्धा मला फार कमी येतं. एकीकडे छान अशी बटाट्याची भाजी करून घेतली आहे. आणि खरं सांगते, या भाजीला सुद्धा मला चव काय म्हणता तुम्ही, काहीच चव लागत नव्हती. मला सचिन बोलला की भाजी खूप छान झाली आहे. त्याला खूप भाजी आवडलेली, पण मला पुरीची चव नाही, आणि बटाट्याच्या भाजीची पण चव अजिबात कळत नव्हती. तर मंडळी, मी तुम्हाला हेच सांगायचं उद्देश आहे माझा, की गेले 2 महिने झाले मी पुन्हा रील्स आणि इंस्टाग्रामचे व्हिडिओज वगैरे करायचा प्रयत्न करते. खूप सारे ब्रँड मला कनेक्ट होत आहेत, पण माझे ब्रँड हातातून जात आहेत. ह्याचं एकमेव कारण म्हणजे, आपण कुठल्याच वास्तूला दोष द्यायचा नसतोय, पण आज ज्यावेळेस समोरचा ब्रँड मला म्हटला की तुमचं घर ॲस्थेटिक नाही आहे, किंवा तुम्ही जे बॅकग्राऊंड दाखवता, किंवा तुम्ही जे गेट रेडी विथ मी दाखवता, ते पूर्वीसारखं असेल तर ठीक आहे. पण या घरामध्ये असं कुठलंच जागा नाही आहे जिथे मी पूर्वीसारखं रेडी होईल. पूर्वी कसं माझं एक स्पेसिफिक 2 ठिकाण होते नाही का, कर्टन, आणि असे मी थोडं डेकॉर केलेलं होतं गेट रेडी विथ मी करण्यासाठी. पण आता इथे असं नाही आहे. मला हे ऐकून इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं, की म्हटलं आता काय करू मी? म्हणजे लिटरली या घरामुळे जर मला व्हिडिओज भेटत नसतील, तर खूप वाईट वाटलं मला. त्यानंतर मी मम्मीला बोलवून घेतलं होतं. माझी मम्मी फक्त आणि फक्त 20 तासासाठी आली होती माझ्याकडं. आज दुपारी 2 वाजता आली, आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी 10:30-11च्या दरम्यान गेली असेल ती. का? त्याचंही कारण सांगते. मला एक ब्रँड आलं होतं स्ट्रिक्सचं हेअर जेल कलरचा. त्यांनी मला ₹20,000 दिले. त्यांना 30 सेकंडची व्हिडिओ करून पाहिजे होती. तर माझी आई म्हटली की "तू येऊ नकोस, तुझी तब्येत खराब आहे, मीच येते." तर मी पहिली गोष्ट हो म्हणू का नको म्हणू मला असं कळतच नव्हतं. पण शेवटी मम्मीला म्हटले, "ठीक आहे, ये. ॲटलीस्ट खूप दिवस झाले काही प्रमोशन वगैरे आलेले नाही आहेत, ॲटलीस्ट हे तरी येऊन जाऊ दे." तर मी घेतलं ते प्रमोशन, घरीच जेवण बनवलं, ते पण सचिनला नेऊन दिलं. सचिन नेहमी असा गोड हसतो ना, खूप भारी वाटतं त्याला टिफिन देताना. ते कौतुक मला खूप भारी वाटतं. त्याला ना असं म्हणजे घरी येऊन जेवतो तर ती गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा मी त्याला हॉटेलला नेऊन देते ना, ते खूप भारी वाटतं. वैष्णवीला सरप्राईज होतं की माझी मम्मी आली. तिला माहितीच नव्हतं. ती खूप सरप्राईज झाली. आता तुम्हीच बघा, त्याच घरात कूलर आहे, त्याच घरात वॉशिंग मशीन आहे, त्याच घरात ते सगळं एकाच हॉलमध्ये आहे.
तर ऑब्वियस आहे हे मोठे मोठे ब्रँड 20, 25, 30 हजार रुपये देतात एका व्हिडिओचे. तर अशामुळे खरंच माझ्या हातातनं काम जातंय. आता तुम्हीच मला सजेस्ट करा की मी काय करू. आता मी नेगेटिव्ह तर म्हणणार नाही या घराला, पण जर कामच येत नाहीये तर माझं पण मन खरंच लागत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सचिन रिझाइन पिरियडवर आहे. तोही अगदीच फार तर फार इथे 2 ते 3च महिने असेल पुण्यामध्ये. पुण्याच्या बाहेर कुठे असेल, काय असेल मला अजून काहीच ठाऊक नाहीये. कारण की तो बाहेर ट्राय करतो. तर बाहेर कुठेही असू शकतं. भारतात किंवा भारताच्या बाहेर काहीही, म्हणजे काहीच सांगता येत नाही. जिथे छान अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे तो जाईल. हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी एकटीच राहणार आहे पुढचे काही वर्ष. हे डिसाइडेडच आहे, कारण की हे करिअरच तसं आहे की त्याला काही ऑप्शन नाही. आता मला हे घर सोडायचं आहे. मला इतकं जाम टेन्शन आलंय. पुण्यामध्ये घर एकतरी सगळीकडे महाग आहे. आता तुम्ही म्हणताल की तू एवढी कमवतेस तर मग काय करतेस पैसा? तर सगळा पैसा जर रेंटमध्येच घातला तर सेव्हिंग्स काय करायचं ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना इंटरनॅशनल स्कूलला टाकलंय, तर त्याचे ऑलमोस्ट दर महिन्याचे इतके पैसे जातात. बरं, पैशाची काही अशी अडचण आहे किंवा हे मी नाही सांगत आहे, पण मला सजेशन हवं आहे की नेमकं मी करू काय. मला खरंच कळत नाही आहे की हे घर सोडून दुसरीकडे घर बघू की काय करू, काहीच कळत नाही आहे. आणि मोस्ट ऑफ दी ना माझे कामं कुठलेच होत नाही आहे. म्हणजे जवळपास दिवसाला ना 5 ते 6 मोठमोठे ब्रँड मला कनेक्ट होतात. डील फिक्स होते आणि गोष्ट पुढे प्रोसेसच होत नाही आहे. आणि पूर्वी आहे ना अक्षरशः मला अशी वेळ यायची की मी ब्रँडला सांगायची की नाही, मुझे इस महीने में काम नहीं हो पाएगा. म्हणजे असं व्हायचं. तर मला खरंच कळत नाही की नेमकं खरंच हे घराचा इतका परिणाम पडतोय की ॲस्थेटिक व्ह्यू नाही आहे किंवा किचन चांगलं नाही किंवा हॉलमध्ये चांगल्या गोष्टी नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे जर इतके प्रॉब्लेम्स येत असतील तर मला खूप इमिजिएटली निर्णय घ्यावा लागणार आहे घर बदलायचा. यावरती तुम्हाला काय वाटतं? कारण घर बदलायचं म्हटलं ना की सर्वात आधी मला ट्रोलिंगचीच भीती वाटते की यार लोक खूप ट्रोल करतात की ही काय सतत घर बदलत असते, म्हणून मी ट्रोलिंगमुळे पण घाबरते. तर मला सचिन म्हटलं की लोकांचं काय आहे, रेंटेड हाऊस आहे, आपण किती वेळा पण चेंज करू शकतो. स्वतःचं घर असलं तर गोष्ट वेगळी आहे. तर असं आहे. आता काय करू, तुम्ही प्लीज मला सजेस्ट करा. आणि खरंच हे घर इतकं वाईट आहे का, किंवा या घरामध्ये कुठे कॉर्नर पण नाही आहे जिथे मी डेकॉर करून तिथे नाही का शूट करेल. आणि विशेष म्हणजे ना सनलाईट इथे येत नाही ना, सनलाईट येत नाही म्हणून माझे बरेच कॉस्मेटिक व्हिडिओज जे आहेत ज्यांना नॅचरल सन ग्लो लागतो ते होतच नाही आहे. तर प्लीज मला सजेस्ट करा की नेमकं आपण काय करू शकतो. आणि हां, मला खूप सारे कमेंट्स आले आहेत, खूप सारे मेसेजेस आले आहेत की ताई तुझी यूट्यूब जर्नी शेअर कर किंवा आम्हाला पण मोटिवेट कर. खूप सारे मेल पण आले आहेत. त्या मेलचे पण रिप्लाय मला अजून जमलेच नाही, कारण की मी खरंच खूप आजारी आहे. प्रत्येकांवरती मी व्हिडिओ आणि हे करेन. तर प्लीज थोडे पेशन्स ठेवा. तुम्ही आत्तापर्यंत सपोर्ट केला तसा सपोर्ट करत राहा. मी खरंच तुमच्या सगळ्यांच्या मेलला आणि कमेंट्सला रिप्लाय मला करेन. जाऊ दे. हा जाऊ दे ना मा. नाही जाऊ दे रे बाळा मला. नको हा तू रडू नको. आणि मग तू आता रुद्रमाचा बड्डे आहे ना मग ये. हा मग जाऊ दे मा मला. नको जाऊ. मिठी मार मला. जाऊ दे बाळा, आजीला जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. नाही, नाही, जाऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे? नाही. का नाही होऊ देणार. का नाही जाऊ देणार? का नाही जाऊ दे तुला? रुद्रमा आपली घरी एकटीच आहे ना मग. हा तू नंतर ये मग. नंतर ये माझा राज आहे. नको जाऊ. जाऊ दे. मला पण खरं खूप जास्त वाईट वाटत होतं की मुलं ना वैतागतात इथे. मम्मीचं एवढं काय नाही वाटत आहे, कारण कसं आहे कधी कधी भेट होतच राहते आधीमध्ये. पण इथे ना मम्मी फक्त 10-12 तासासाठीच, म्हणजे जास्तीत जास्त 20 तास हार्डली राहिली असेल ती. फक्त शूटसाठी आली होती. मला इतकं वाईट वाटलं ना. तिची पण आता तशी परिस्थिती नाही आहे की ती फक्त शूटसाठी इतक्या लांबून येईल. तर येताना ती शिवशाहीमध्ये आली आणि जाताना सचिनने तिकीट बुक केलं. 1500 रुपयाचं होतं. कुठलं ती बस होती झोपून जायची, हमसफर तर नव्हती कुठली वेगळी, हां दादा असं काहीतरी नाव होतं त्या बसचं, पण छान होती बस. तर मम्मीला म्हटलं तू झोपूनच जाशील म्हटलं प्लीज, कारण की एक तर बिचारीचा कमरेचा त्रास आणि त्यात आणि तिची गर्भपिशवी आणि अजून ते असतं ना ते, त्याचं नाव नाही माहिती मला, ते सगळं काढलेलं आहे. तर तिला त्रास होत होता. आणि हे सचिनचा टिफिन भरत असताना ना माझा हात भाजलेला सकाळी, ते तुम्हाला दाखवायचंच राहून गेले, इतका हात भाजला. गरमागरम वरण माझ्या हातावरती सांडलं होतं. सांडलं नाही मला, पण गडबडच एवढी होती ना की कारण मम्मीला पण त्याच टायमाला जायचं होतं आणि सचिनला पण टिफिन द्यायचा होता दुपारचा.
तर हे सगळं असं एकत्र झालं. पण खरंच यार म्हणजे ना अशी लाईफ स्टेबलच नाही आहे. पण ह्या गोष्टीचं रिग्रेशन नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीमधूनच मी बऱ्याच गोष्टी शिकत असते. खूप स्ट्राँग होत असते. कारण की ना जर लाईफ एकदम ईझी असेल ना, तर त्यात शिकण्यासारखं काहीच नाही आहे. पण मी इतकं अप्स अँड डाऊन बघते ना प्रत्येक वेळा. कारण की माझा आजचा दिवस जर स्टेबल असेल, तर उद्याचा दिवस तो स्टेबल नसतोच मुळात. काही ना काहीतरी विचित्र घडलेलं असतं. त्यामुळं ना मला एकतर शिकायला मिळतं बऱ्याच गोष्टी. लाईफ स्टेबल नाही आहे हे तर एकदम खरं आहे. बाकीचे ट्रोल करणारे कुठलाही शब्द धरू दे माझा किंवा काय बोलायचे घर बदलतीये सारखं, ती घर बदलणारी बाई वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकल्यात माझ्याबद्दल. पण इट्स ओके. तुम्हाला लवकरच माझं शिफ्टिंगचा व्लॉग पाहायला मिळेल आणि हां, कुठे घर बघते हे ते पण लवकरच शेअर करेल.